मित्रांनो, जो गुळ आहे तर गुळ पदार्थ जो आहे तर तो आपण खाद्य पदार्थ म्हणून वापर करतो. तो सगळ्यांनाच माहिती आहे की ऊसापासून बनवला जातो गुळ. पण मित्रांनो, गुळाचे दुसरे अनेक फायदे आहे. गुळ जो आपण शेतीमध्ये जर वापरला तर आपले त्यामध्ये जो हजारो रुपये आहे तर तो खर्च आपला औषधावरला वाचतो आणि त्यामध्ये गुळाचं जे जैविक वापर आहे तर तो आपल्या हातून होत असतो. त्यामध्ये जी शेतीची रास आहे तर ती रास होत नाही. त्यामध्ये आपल्याला जैविक जो आहे तर त्यामध्ये आपल्याला वापर हा होत असतो. मित्रांनो, जो आपल्या जमिनीमध्ये ट्रेस असतो, ताणतणाव जो आपल्या मातीची जी रास जी होत चाललेली आहे तर त्यासाठी आपण जर गुळाचा वापर केला तर त्यामध्ये आपल्याला रसायनापासून मुक्तता मिळते. आपला खर्च सुद्धा शेतीवरला कमी होतो. त्यासाठी आपण गुळाचा वापर करू शकतो शेतीमध्ये. तर मग मित्रांनो, गुळामध्ये कोणते आपल्याला जे घटक आहेत तर ते बघायला मिळतात. गुळाचं आपण शेतीमध्ये वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याचे प्रमाण किती घेतले पाहिजे, सर्व माहिती आज बघण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा आपण प्रयत्न करावा. नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू की जो गुळ आहे तर गुळामध्ये आपल्याला घटक कोणते बघायला मिळतात. तर मित्रांनो, गुळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जे आहे तर ते प्रोटीन बघायला मिळतं की जे आपल्या पिकासाठी चांगलं असतं. तर मित्रांनो, हे सगळ्यात जास्त आपल्याला प्रोटीन बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये जे मॅग्नेशियम आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला जे फेरस आहे तर फेरस सुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला त्यामध्ये पोटॅश आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे मॅग्नेशियम आपल्याला हिरवगारपणा करण्यासाठी आपल्या पिकामध्ये काम करत असतं. पोटॅश जे आहे तर चकाकी वजन वाढवण्याचं काम करतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे घटक आहेत तर ते आपले काम करत असतात. मग मित्रांनो, हे घटक आपल्याला या गुळामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आपण गुळाचा वापर जो आहे तर तो या पद्धतीने करू शकतो. तर मित्रांनो, गुळामध्ये आपल्याला जे की प्रमाण जे आहे तर ते शेतीसाठी आपण किती वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चांगला फायदा होईल. त्या अगोदर मित्रांनो, आपल्याला हे समजणे गरजेचे आहे की मित्रांनो, जो गुळ आहे तर गुळ हा उष्णता त्यामध्ये म्हणजे हीट त्यामध्ये असते. मग हीट असल्यामुळे आपल्याला एक त्यामध्ये चांगला प्लस पॉईंट असा फायदा होतो की आपण जे गुळ आहे तर गुळ जो आहे तर आपण हिवाळ्यामध्ये वापर करू शकतो. हिवाळ्यामध्ये जर आपण गुळाचा वापर जर केला तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यामध्ये फायदा व्हायला मिळत असतो. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये आपल्याला जे झाडाची जी वाढ आहे तर ती होत नाही. मग वाढ होण्यासाठी आपण गुळाचा त्यामध्ये वापर जो आहे तर तो करू शकतो. जेणेकरून आपलं जे झाड आहे तर ते चांगल्या पद्धतीने त्यामध्ये वाढ व्हायला मदत मिळत असते. त्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जर जास्त प्रमाणात गुळाचा वापर जर केला तर त्यामध्ये आपलं पीक जे आहे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यामध्ये उष्णता असते. पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. तर मग त्यामुळेच मित्रांनो, आपल्याला प्रमाण घेताना गुळामध्ये जे की आपल्याला गुळाचं प्रमाण जे आहे तर ते आपल्याला हिवाळ्यामध्ये 5 ते 6 किलो ट्रिपच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये आपण अशा पद्धतीने घेतलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्यामध्ये 1 ते 1.5 किलोचं आपल्याला या प्रमाणात गुळाचं प्रमाण जे आहे तर ते ड्रिपच्या माध्यमातून घ्यायचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आपण 2.5 ते 3 किलोपर्यंत गुळाचा वापर हा ड्रिपच्या माध्यमातून करू शकतो. मित्रांनो, गुळाचा वापर करताना आपल्याला त्यामध्ये जे की रसायनाबरोबर गुळाचा वापर हा करायचा नाही. त्याचबरोबर मित्रांनो, गुळाचं जे आपल्याला प्लस पॉईंट जसा आहे की मित्रांनो, आपण जे बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरिया आपल्याला त्यामध्ये पीएचबी असो, केएमबी असो, सुडोमोनस असो, त्यामध्ये ट्रायकोडर्मा असो, तर मित्रांनो, हे जे पिकांना देणारे बॅक्टेरिया जे आहेत मिळून देणारे तर त्यांचं खाद्य जे आहे तर ते गुळ आहे. तर मित्रांनो, गुळाचा वापर आपण जर केला तर त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत तर त्याचे प्रमाण आपल्या पिकामध्ये वाढत असतात. त्यामुळे आपण पिकाचा जे आहे तर उत्पन्न वाढवण्यासाठी आपण गुळाचा वापर त्यामध्ये करू शकतो. ट्रायकोडर्मा सुद्धा वाढीसाठी आपण गुळाचा वापर त्यामध्ये हा करू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे तर गुळाचा वापर करतात. तर मित्रांनो, जे ह्युमिक आहे तर ह्युमिक ऍसिडचं काम हे गुळ आपलं करत असतं. तर ते कसं, तर मित्रांनो, जे बॅक्टेरिया आहे, फॉस्फरसयुक्त बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियाला खाण्याचं जे खाद्य आहे तर ते काय, गुळ आहे. मग गुळाचं प्रमाण त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने दिलं तर फॉस्फरसयुक्त जे बॅक्टेरिया आहे तर ते वाढतात आणि मग त्यामध्ये आपलं फॉस्फरसचं प्रमाण त्यामध्ये वाढलं तर त्यामध्ये जो मुळांचा विकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने आपल्याला व्हायला मदत मिळत असते. त्यामुळे आपण फॉस्फरसचं जे बॅक्टेरियाचा आहे तर त्यासाठी आपण गुळचा वापर हा करू शकतो. तर मित्रांनो, त्यामुळे फॉस्फरस जरी आपल्याला गुळ पिकामध्ये कमी प्रमाणात बघायला मिळलं
तरी आपल्याला ते त्यामध्ये गुळाचं ती पूर्तता, फॉस्फरसची पूर्तता जी आहे तर ती अशा पद्धतीने करत असते. म्हणूनच ह्युमिकचं काम जे आहे तर ते गुळ करत असतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वापर आपण करू शकतो. त्यामध्ये आपल्याला फवारणी जर करायची असेल तर फवारणीमध्ये आपल्याला जे की 1 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट बघायला मिळेल. मित्रांनो, गूळ आपला जे आहे तर चिकट पदार्थ आहे, त्यामुळे आपण रसायनाबरोबर याचा वापर करायचा नाही. याचा रसायनाबरोबर वापर जर केला तर त्यामध्ये औषधाचं प्रमाण कमी जास्त किंवा औषध त्यामध्ये चाललं नाही तर कॉर्चिंग येण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे आपण याचा वापर हा गुळाचा जे वापर आहे तर आपल्याला सेपरेट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने गुळाचे फायदे, प्रमाण जे काय आहे तर ते आपण बघितलं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर पिकं जे आहे तर आपण कोणत्याही पिकाला आपण याचा वापर हा करू शकतो. तर फक्त मित्रांनो, आपल्याला पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या प्रमाणामध्ये मी जे सांगितलं आहे तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. अतिरिक्त वापर झाला तर आपल्याला त्यामध्ये असे साईड इफेक्ट सुद्धा त्यामध्ये होऊ शकतात. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान.